आधी एक आवाज आला आणि दुकानाचे शटर जोरात हलायला लागलं. आवाज नेमका कुठून येतोय हे पाहायला मी दुकानाबाहेर पडलो. तेवढ्या दुकानात लावलेले फोटो खाली पडले. आधी वाटलं की टायर फुटला असेल, पण नंतर एकामागोमाग एक आवाज आले आणि भीती वाटायला लागली. कमीत कमी 5 ते 6 सेकंद विमानात असल्यासारखा आवाज येत होता. ही आहे प्रतिक्रिया धाराशिव जिल्ह्यातल्या एका दुकानदाराची. फक्त हा एकच दुकानदार नाही, तर कित्येकांना हा अनुभव आलाय. कोणाच्या घरातील भांडी पडली, कोणाच्या खिडकीच्या काचा फुटल्या, कोणाच्या घराच्या भिंती हादरल्या. एवढंच नाही, तर या आवाजामुळे गावातल्या शाळांमधून मुलांना बाहेर सुद्धा काढावं लागलं. हे सगळं घडलं मागच्या 2 दिवसात, बुधवारी सकाळी आणि गुरुवारी दुपारी. धाराशिवमध्ये जमिनीच्या खालून एक गूढ पण मोठा आवाज आला. हा आवाज भूम, वाशी, धाराशिवमध्ये ऐकू आलाच, पण सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आणि अगदी महाराष्ट्र सीमेला लागून असलेल्या कर्नाटकमधील गावांमध्येही हा आवाज ऐकू आला. पण हा आवाज होता कसला? भूकंपाचे धक्के, कसलं गूढ, कोणतं रहस्य की विज्ञान, की विमानाचा आवाज? धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं? हा आवाज आला कुठून? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. 4 फेब्रुवारी सकाळी धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब, वाशी आणि भूमचा परिसर नेहमीप्रमाणे लोक आपली कामे करण्यात व्यस्त होती. कोणी मुलांना शाळेत सोडायला जात होतं, कोणी दुकानात बसलं होतं, तर कोणी शेतात काम करत होतं. पण सकाळी 9:30 मिनिटांनी एक गूढ आवाज आला. आवाज होता आवाज इतका मोठा होता, की आवाजामुळे कित्येक घरातल्या खिडक्यांच्या काचही हादरल्या. दुकानाच्या, घराच्या मांडणीतील ठेवलेले सामान, फोटो सगळं खाली पडलं. या आवाजामुळे भीतीची लाट पसरली होती. पण तेवढ्यात 9:32 म्हणजे पहिला आवाज आल्यानंतर 7 मिनिटांनी पुन्हा तसाच मोठा आवाज यायला सुरुवात झाली. लागोपाठ दोनदा असा आवाज आल्यानंतर लोक प्रचंड घाबरली. घरातून बाहेर पडत रस्त्यावर आली. कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून लोकांनी शाळांकडे धाव घेतली. तर हा आवाज शाळांमध्ये आला होता, त्यामुळे तातडीने मुलं बाहेर काढण्यात आली. काही वेळासाठी शाळा रिकाम्या करण्यात आल्या. लोक सुद्धा एकत्र जमली. पण त्यानंतर हा आवाज आला नाही. दुपारपर्यंत लोकांना समजलं नाही की आवाज अगदी लातूर आणि नगर जिल्ह्यांपर्यंतच्या हद्दीत ऐकून गेलाय. पण सकाळी दोनदा आवाज आल्यानंतर पुन्हा आवाज न आल्यानं आणि कुठंतरी मोठं नुकसान न झाल्यानं लोक काहीसे निवांत झाले होते. पण अर्थात आवाज कशाचा होता, आवाज कुठून आला याबद्दल चर्चा सुरू होत्या. 5 फेब्रुवारी सकाळी सगळ्यांच्या मनात धाकधूक होती. पण तेव्हा असा आवाज कुठूनही आला नाही. त्यामुळे लोक काहीसे निवांत झोपले होते. पण गुरुवारी दुपारी 3 मिनिटांनी पुन्हा आवाज यायला सुरुवात झाली. लोकांमध्ये चर्चा सुरू झाल्याच तेवढ्यात 3 मिनिटांनी असा आवाज पुन्हा आला. लोकांनी लागलीच आजूबाजूच्या लोकांना फोन फिरवले. तुमच्या इथे आवाज आला का? असं विचारलं. तेव्हा कित्येक ठिकाणांवरून हो आला. महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांदा आलेला हा आवाज आतापर्यंत जे आवाज आले होते त्यापैकी सगळ्यात मोठा आवाज होता. आणि लोकांचं म्हणणं होतं की हा आवाज आकाशातून आला. विमान घोंगावत असल्यासारखा आवाज होता. तर काहींचं म्हणणं होतं हा आवाज जमिनीतून आला. सुरुवातीला हा आवाज फक्त भूमी आणि कळंब इथेच आला असावा असं वाटलं होतं. पण काही वेळातच हा आवाज बहुतांश धाराशिव जिल्ह्यातही आल्याचे समोर आले. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार 2 दिवस होत असलेले हे आवाज फक्त धाराशिवच नाही, तर सोलापूर आणि अगदी कर्नाटक जिल्ह्यातल्या काही भागातही जाणवले. काही ठिकाणी या आवाजांसोबत भूकंपासारखा सौम्य धक्का जाणवला. त्यामुळे साहजिकच सोशल मीडियावर अफवांचा धूर पेटलं. भूकंप, स्फोट आणि आणखीन दुसरं संकट आहे का? याची चर्चा सुरू झाली. सोबतच हा आवाज म्हणजे काहीतरी गूढ असल्याच्या चर्चाही उधाण आलं. या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला सुद्धा देण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ ही माहिती एनसीजी म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांच्याकडे पाठवली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी भूकंपशास्त्राशी संबंधित देशातील सर्वोच्च संस्था आहे. नवी दिल्लीत असणाऱ्या या संस्थेच्या केंद्रातून 160 पेक्षा अधिक स्टेशन्स नेटवर्कच्या माध्यमातून 24 तास भूकंपाची देखरेख केली जाते. भूकंपाची तीव्रता, त्याचे स्थान आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी डेटा देण्याचे काम ही संस्था करते. त्यामुळे धाराशिवमध्ये जमिनीतून आलेले गूढ आवाज हा भूकंप आहे का याची माहिती या संस्थेच्या अहवालातून मिळणार होती. एनसीजी कडून आलेल्या अहवालानुसार 4 ते 5 फेब्रुवारीला कळंब तालुका तर धाराशिव जिल्ह्यात कुठेही भूकंपाची अधिकृत नोंद झालेली नाही. त्यामुळे हा आवाज भूगर्भातील नैसर्गिक हालचालींमुळे किंवा अन्य नैसर्गिक कारणांमुळे आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली.
स्थानिक प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार हे आवाज भूगर्भातील नैसर्गिक बदलांमुळे किंवा जमिनीच्या थरांतील हालचालींमुळे आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जमिनीत अनेकदा पाणी पातळी कमी झाली, जमिनीखालच्या पोकळीत बदल झाला किंवा जमिनीखाली असलेले वायूच्या हालचाली झाल्या की अनेकदा असे आवाज येतात. या आवाजांना शास्त्रीय भाषेत सबटेरिनियन साऊंड असं म्हटलं जातं. धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या या घटना या भूगर्भातील नैसर्गिक आवाजांमुळे घडण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे धाराशिव जिल्ह्यात असे गूढ आवाज येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये अनेकदा धाराशिव जिल्ह्यात असे आवाज ऐकू आले. नोव्हेंबर 2014 मध्ये सुद्धा धाराशिव जिल्ह्यात अशाच प्रकारे गूढ आवाज आले होते. भूजल पातळी खालावल्यामुळे भूगर्भातील रिसर्च प्रक्रियेतून हे आवाज येत असल्याचे जेव्हा भूवैज्ञानिक अहवालातून सांगण्यात आले होते. भूगर्भातील पोकळ्यांमध्ये पाणी भरले जात असल्यामुळे तिथली हवा बाहेर पडते आणि असे गूढ आवाज निर्माण होतात. भविष्यातही अशा प्रकारचे आणखीन आवाज येण्याची शक्यता आहे, असं मत भूवैज्ञानिकांनी मांडले होते. त्यानंतर जानेवारी 2018, नोव्हेंबर 2019, सप्टेंबर 2022, फेब्रुवारी 2023 आणि अगदी डिसेंबर 2024 मध्ये सुद्धा या प्रकारचे गूढ आवाज धाराशिव जिल्ह्यात ऐकू आले होते. यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती कुरण पुजार यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं. ते म्हणाले, धाराशिव सोबतच शेजारच्या काही जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचे आवाज ऐकू येत असल्याची माहिती समोर आली आहे. पण नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क राहावं आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. जर आवाजाची तीव्रता वाढली किंवा घराला तडे गेल्याचं दिसलं तर तातडीने स्थानिक प्रशासनाला कळवावं. प्रशासन सगळ्यात परिस्थितीवर लक्ष ठेवून असते. अर्थात धाराशिवमध्ये हा आवाज भूगर्भातून झालेल्या हालचाली, कमी झालेली पाणी पातळी आणि याआधी सुद्धा असे आवाज आल्यानं नैसर्गिक बदलांमुळे आल्याचं सांगण्यात येत आहे. पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ भूवैज्ञानिक उपेंद्र दांडे यांनी हा जमिनीतून नाही तर आकाशातून आलेला आवाज आहे, असा दावा केलाय. त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार आता धाराशिवमध्ये जो आवाज आला तो नांदेड, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही आला होता. तेव्हा या अभ्यास केल्या लक्षात आलं की हा आवाज जमिनीतून नाही तर आकाशातून येणारा आवाज आहे. फायर जेट्स किंवा सुपरसोनिक जेट्स आकाशातून जात असताना एका विशिष्ट परिस्थितीमध्ये असा आवाज ऐकू येतो. हा आवाज मोठा असतो, त्यामुळे भूकंप झाला आहे अशी भीती निर्माण होते. त्यातच या आवाजामुळे दाऱ्या खिडक्या हादरतात, त्यामुळे साहजिकच भीती वाटते. पण हा भूगर्भातून आलेला आवाज नसल्याने त्यामुळे जमीन हादरत नाही. याआधी जेव्हा असे आवाज आले होते तेव्हा कुठल्याच प्रकारचा भूकंप मापन यंत्रणावर भूकंपाची नोंद झाली नव्हती. तशीच ती आत्ताही झालेली नाही. काही फुटेजमधून हे स्पष्ट होत आहे की या भागातून फायटर विमानं गेली होती. या विमानाचा पांढरा धूर सुद्धा फुटेजमध्ये दिसत आहे. भूकंप झाला असता तर जमिनीच्या भिंतीला तडे गेले असते. विहीर, बोरवेल यांची पातळी सुद्धा कमी झाली असती. पण तसं काही घडलेलं नाहीये. भूकंपाचा धोका ओळखण्यासाठी जी यंत्रणा आहे त्यामध्ये कुठेच नोंद झालेली नाहीये. त्यामुळे हा फायटर विमान कमी उंचीवरून गेल्यानं झालेला आवाज आहे अशी माहिती उपेंद्र धोंडे यांनी दिली आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे फोटो समोर आले असले तरी विमानाचे मुवमेंट असल्याचं स्पष्ट करणारी कुठलीही कागदपत्र समोर आली नाहीत. विमानाचे लष्कर असल्याने ते समोर येण्याची सुद्धा शक्यता नाही. त्यात काही ठिकाणी भिंतींची पापुत्रे उडालेत, त्यामुळे सुद्धा चर्चा थांबलेली नाहीत. धोंडे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जर कुठेही जमिनीतून धूर येत असेल, जमिनीला भेगा पडल्या असतील तर मात्र स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी असं आवाहन केले. मागच्याच वर्षी परभणीमध्ये जमिनीतून धूर येत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं. पण हा धूर चुनखडकाच्या रिएक्शन मधून येत असल्याचं स्पष्ट झालं. तेव्हा ज्वालामुखीचा धूर असल्याची चर्चा झाली होती. पण आता भूकंपाचा आवाज असल्याची चर्चा होत आहे. भूकंप नसल्याचं स्पष्ट झालं असलं तरी हा भूगर्भातून येणारा आवाज आहे की विमानामुळे आलेला आवाज आहे. आणि विमानाचा आवाज असला तर भिंतीचे पापुत्रे का निघाले हा प्रश्न आहे. त्यात हा विमानाचा आवाज असल्याबद्दल प्रशासनाचे स्पष्टीकरण न आल्याने गूढ आणखीनच वाढते. त्यामुळे आता अधिकृतपणे काय माहिती समोर येणार यावर त्या आवाजाचे रहस्य उलगडणार आहे. हा आवाज म्हणजे भूगर्भातील हालचाली की धडकी भरवणाऱ्या विमानाचा आवाज. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा.